तो म्हणजे सांगली पॅटर्न। लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही सांगली पॅटर्नची चर्चा सध्या रंगतीये। जयश्री पाटील यांच्या बंडखोरीमुळे सांगलीमध्ये महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलेलं आहे। कुलदीप माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। कुलदीप, लोकसभेचा पॅटर्न विधानसभेत रिपीट होताना दिसतोय, सांगलीकरांचा कौल नेमका काय? नक्कीच प्रज्ञा, सांगली लोकसभेच्या निकालानंतर जी सांगली पॅटर्नची राज्यभर चर्चा झाली त्याचीच काहीशी पुनरावृत्ती ही सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवारीमुळे झाली। आणि त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील जे 8 मतदारसंघ आहेत त्यातील प्रत्येक एक मतदारसंघामध्ये या ठिकाणी लक्षवेधी लढत ही झालेली आहे। मग त्यामध्ये तासगाव कवठेमंकाळचा प्रामुख्याने उल्लेख होतो। याशिवाय जत असू दे, इस्लामपूर, पलूस, कडेगाव, शिराळा, खानापूर या मतदारसंघामध्ये देखील लढती ज्या झालेल्या आहेत ते अत्यंत चुरशीच्या लढती झालेल्या आहेत। खास करून जर तासगावची लढत जर आपण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे आहे, कारण माजी खासदार संजय पाटील यांच्या विरुद्ध रोहित पाटील हे या ठिकाणी ही लढत होत असताना दुसरीकडे जयंत पाटील यांच्या मतदारसंघामध्ये आणि तासगाव कवठेमंकाळमध्ये जी महायुतीनं घड्याळ चिन्हाचा वापर केलेला आहे तो कुठेतरी या ठिकाणी या निवडणुकीमध्ये त्यांना कसा फायदेशीर ठरतो हे देखील या ठिकाणी पाहावं लागणार आहे। दुसरीकडे शिराळामध्ये देखील सत्यजित देशमुख आणि मानसिंगराव नाईक यांच्यामध्ये काट्याची टक्कर झालेली आहे। पलूस कडेगावमध्ये विश्वजित कदम आणि भाजपचे संग्राम देशमुख यांच्यामध्ये देखील लढत झालेली आहे। जतचा या खास करून आणखी जतच्या मतदारसंघाकडे लक्ष असेल, कारण आमदार गोपीचंद पडळकर यांची त्या ठिकाणी भाजपकडून उमेदवारी होती। यामध्ये भाजपला बंडखोरी जतमध्ये रोखता येईल नाहीये, त्यामुळे या बंडखोरीचा भाजपला फायदा होतो की तोटा होतो हे पुढच्या काही तासामध्ये स्पष्ट होईल। काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रम सावंत त्या ठिकाणी काँग्रेसकडून उमेदवार होते। तर अशा पद्धतीनं या सर्व मतदारसंघाबरोबरच सांगली विधानसभेचा आणि मिरजमध्ये सुरेश खाडे आणि महाविकास आघाडीकडून तानाजी सातपुते ही जी सुरुवातीला खाडे यांना सोपी निवडणूक जाईल असे वाटत होतं, ती शेवटच्या टप्प्यामध्ये ही निवडणूक देखील कठीण झाली आहे। आणि खास करून सांगली विधानसभेचा जो उल्लेख केला जातो की अपक्ष उमेदवारी ज्या पद्धतीनं काँग्रेसमध्ये झाली, बंडखोरी करून जयश्री पाटील यांनी अर्ज आपला कायम ठेवला। खासदार विशाल पाटील हे जयश्री पाटील यांच्या मागे उभे राहिले। जे लोकसभेमध्ये विश्वजित कदम आणि विशाल पाटील एकत्र होती, त्यांच्या सांगली विधानसभेच्या बाबतीत मात्र 2 वेगळ्या भूमिका राहिल्या आणि त्यामुळे सांगली विधानसभेच्या निकालाकडे देखील लक्ष असेल। काँग्रेसच्या या 2 उमेदवारीचा भाजपला फायदा होतो की काँग्रेसचाच एक उमेदवार विजयी होतो। अशा पद्धतीने सांगली जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। 8 वाजता पोस्टल मतदानाला सुरुवात होईल आणि त्यानंतरच एक कल हाती येतील। बरोबर आहे, कल हाती यायला सुरुवात झाल्यानंतर सांगलीकरांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने हे स्पष्ट होईल। पण जयश्री पाटील यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचं सांगलीतलं टेन्शन वाढलंय एवढं मात्र निश्चित। कुलदीप, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर पुढची बातमी आपण पाहूयात। लोकसभेप्रमाणे